हॅलो. आणि मांजरेकर सर, मी सांगू इच्छितो की आपल्या ह्या ठाणे पालघर ठाणे आणि पालघर जिल्ह्यामधून एकमेव असा समालोचक आहे की जो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपल्या आवाजाची जादू सर्व प्रेक्षकांमध्ये फिरवतो आहे. नक्कीच. आणि असं व्यक्तिमत्व जेव्हा आपल्या या KPL ला मिळालं तेव्हा खरंच या स्पर्धेची उंची गावंड सर तुमच्यामुळे सुद्धा वाढलेली आहे. तुमचं विशेष कौतुक. नक्कीच या सुंदर आयोजनासाठी अगदी शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्रातील पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणारे आदरणीय राजूभाऊ चौधरी यांच्या वतीनं सुद्धा आणि कट्टर मैत्री ग्रुपच्या वतीनं सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. आजच्या दिवसातील शेवटचा सामना असणार आहे हा. आणि या ठिकाणी आतापर्यंत आयोजकाची भूमिका बजावणारे, ज्यांच्यामुळे या स्पर्धेला येण्याचं भाग्य मिळालं, ते आमच्या भिवंडी समालोचक परिवाराचे कार्याध्यक्ष आणि लाडके कमिटी मेंबर मिस्टर भरतजी वतारी, आपलं सुद्धा मनापासून स्वागत. उद्या सामन्याची सुरुवात सकाळी बरोबर 9 वाजता यायचं आहे. कृपया टाइमशी कॉम्प्रोमाइज नाहीये. सगळं काही नियोजनबद्ध होणार आहे. सकाळी 9 वाजता होणारा पहिला सामना दामोदर स्मृती आणि सुमित कुमार अँड कंपनी बरोबर सकाळी 9 वाजता पोहोचायचं आहे. नक्कीच या ठिकाणी फलंदाजीसाठी सलामीची जोडी येते. मनीष शिवारी गोलंदाजीच्या रूपानं मनीष शिवारी, फलंदाज म्हणून प्रशांत आणि राजेंद्र. कृपया दोन्ही संघांचे 12वे प्रतिनिधी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये 2 प्रतिनिधी पाठवायचे आहेत. नक्कीच मनीष शिवारी जे स्वतः डॉक्टर आहेत. मित्रांनो, खरंच पोलिसांसाठी म्हटलं जातं की सदरक्षण आहे, खल निग्रह नाही. आणि डॉक्टरांसाठी काय म्हणावं, तर त्यांना स्वर्गाची इच्छा नाही, त्यांना राज्याची इच्छा नाही, तर दुःखी पीडितांचं दुःख कमी होऊ दे हीच ती इच्छा. सुंदर चेंडू, पहिलाच अफलातून चेंडू. नक्कीच डॉक्टर यांच्या भात्यातील एक महत्वाचं इंजेक्शन, महत्वाचा चेंडू जो फलंदाजाला बुचकळ्यात टाकतोय. खूप सुंदर चेंडू. आजच्या दिवसातील हा एक नयनरम्य शेवटचा सामना मित्रांनो. सगळं काही शिस्तबद्ध पद्धतीने चाललेलं आहे. आणि आता मात्र आपण पाहतोय सुंदर पद्धतीने नो मॅन्स लँड मध्ये गॅप जातोय. आर पार चवकार डीजे. आर भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. नक्कीच गाण्याच्या बोलाप्रमाणे सगळं काही अलग आहे. आपण सगळ्या गॅलऱ्या बघू शकता. सकाळची ती क्षणचित्रे पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येत आहेत. रथी महारथी बसलेले ते रथ, अनेक मान्यवरांची मांदी याळी, आणि खरंच हे मैदान सब कुछ झकास. आणि आता मात्र पुन्हा एकदा डॉक्टर साहेबांचा पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. अगदी 7 ते 8 पावलांचाच रनअप आहे. आता मात्र दिशा भरकटलेले आहेत. डिक्लिअर झोन मध्ये चेंडू नाही, पण दिवार अडवणार आणि एकाच धावेवर समाधान. वाईड चेंडू. 1+1 = 2. आणि या 2 धावांनिशी आमचे कमिटी मेंबर आणि आमचे गुणलेखक मित्र, समालोचक परिवाराचे कार्याध्यक्ष भरतजी वतारी आम्हाला सांगतायत धावसंख्या होते बिनबाद 6. खरंच खूप छान पद्धतीनं, अतिशय निर्वाशी शांतता, मंद हवेचा झोका, निसर्ग सौंदर्याने नटलेलं रेतीचं बंदर, वातावरण सुंदर, सगळं काही छान. आणि अतिशय सुंदर चेंडू, अचूक फेकी. परंतु ताळतंत्र वेळेवरच सुधारलं म्हणून फक्त एकाच धावेवर समाधान. या एका धावेनं धावसंख्या होते ती 7. खरंच मित्रांनो, हीच आयुष्यात महत्वाची 7. पुन्हा एकदा डॉक्टर मनीष शिवारी सज्ज. आणि आता मात्र जागेवरूनच स्ट्रेट लॉंगॉनच्या दिशेमध्ये काऊ कॉर्नर मध्ये जबरदस्त झेल आणि फलंदाज फेल. डीजे गावात नाही रे गावात दम आहे कारभाव प्रीमियर लीग.
मान्यवर मंडळी आलेले आहेत, त्यांचा एका एकाचा सन्मान आपण करून घेऊया. नक्कीच ह्या ठिकाणी सत्कार होत आहे. हितेंद्रजी पाटील एक समाजसेवक, खरोखरच एक चांगली व्यक्तिमत्व आणि उत्कृष्ट मूर्तिकार म्हणून ज्यांची ख्याती आहे. हितेंद्रजी पाटील सरांचा सन्मान आणि सत्कार. मी रमाकांत पाटील सरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हितेंद्र पाटील सरांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. यानंतर पुन्हा आपल्या भूमिकेत ज्ञानेश्वरजी मुकादम, राज्यातील एक महत्वाचे गुणलेखक. खूप सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. नक्कीच डॉक्टर मनीष शिवारी ज्या पद्धतीनं क्षेत्ररक्षण सजवत आहेत, पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल क्षेत्ररक्षण, पॉवरफुल गोलंदाजी. पुढचा चेंडू आणि आता मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण, एकाच धावेवर समाधान. आणि आता मात्र चौरटी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु अपयशी. एकाच धावेवर समाधान. अशा पद्धतीने डॉक्टर मनीष शिवारी यांच्या एका षटकाच्या समाप्तीनंतर जतीन अँड मयुरेश या टीमची धावसंख्या होते ती 1-8. 4 षटकांचा सामना, आजच्या दिवसातील शेवटचा सामना. आजच्या दिवसात मित्रांनो खरं तर बरंच काही घडलं, बरंच काही बिघडलं. काही संघ जिंकले, काही संघ हारले, पण प्रेक्षकांनी मात्र खऱ्या अर्थानं आज भरपूर मनोरंजन केलेलं आहे, एन्जॉय केलेलं आहे या टुर्नामेंटला. नक्कीच अगदी हरला कोण आणि जिंकला कोण, उत्तर मात्र खारबावच. नक्कीच कुणाचा दबाव, कुणाचा लागला नाही निभाव, पण गाव मात्र खारबाव. नक्कीच गोलंदाज वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करत आहे तो सौरभ. अंडर 19 मध्ये ज्याने खऱ्या अर्थानं आपला दबदबा निर्माण केलाय, तोच या मोठ्या गावच्या खेळपट्टीवर धुरंधरांसमोर सिकंदर. नक्कीच मित्रांनो आपण म्हणतोय की जो जिता वही सिकंदर, पण इतिहासाची पानं जेव्हा वाचतो तेव्हा कळतं की त्या सिकंदराला सुद्धा चंद्रगुप्त मौर्य यांनी हरवलंय, आणि म्हणूनच तो सुद्धा इतिहास माहीत असायला पाहिजे. पुढचा चेंडू सौरभ पाटील यांचा. समोर गोल फलंदाज आहे तो विनोद. पुढचा चेंडू आणि आता मात्र अगदी बिमर चेंडू, नो चेंडू घोषित केलाय पंचांनी. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय, परंतु 1 धाव झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि आता मात्र गडी बाद. जिंदाबाद. धन्यवाद डीजे. यस, नो चेंडू. म्हणजे या चेंडूवर 2+1 अशा 3 धावा येतील. अशा पद्धतीने या चेंडूवरच्या 3 धावा पकडून धावसंख्या होते 11. दुहेरी धावसंख्येत प्रवेश झालेला आहे जतीन अँड मयुरेश टीमचा. खरं तर मानसिंच एंटरप्राइजेस ज्याचे खऱ्या अर्थानं प्रोप्रायटर आहेत मिस्टर योगेश पाटील. खरं तर मित्रांनो योगेश वसंत पाटील, सगळ्यांना पसंत असणारं व्यक्तिमत्व म्हणजे वसंत पाटील. आपलं सुद्धा धन्यवाद. आणि आता मात्र आकाशामध्ये चेंडू गेलेला आहे, नो मॅन्स लँड मध्ये नाही, तर चेंडू हातामध्ये स्थिरावतोय. सोपा झेल, फलंदाज फेल. डीजे सॉरी, फ्री हिट असणार आहे मित्रांनो. खरंच फ्री हिट हा इंटरनॅशनल नियम सगळीकडे कायम आहे, आणि म्हणूनच या ठिकाणी झेल बाद असून सुद्धा फ्री हिटच्या कारणानं बाद असणार नाहीये. 1 धाव मात्र नक्की मिळेल, आणि या एका धावेने धावसंख्या होते 12. बरोबर 1 डझन. वैयक्तिक पहिले संघाचं दुसरं षटक पुन्हा एकदा मार्गस्थ. सौरभचा पुढचा चेंडू. प्रत्येक चेंडू मागे क्षेत्ररक्षण सजवलं जातंय, लेफ्ट आणि राईट असं कॉम्बिनेशन आहे. सौरभ कोणत्याही पद्धतीचा रिस्क घेऊ इच्छित नाहीये. आणि मित्रांनो खरंच नजर हाटी तो दुर्घटना घटी असं म्हटलं जातं, ते खरं आहे. त्यामुळे कोणत्याही जीवनात कोणतंही काम कराल तर त्यामध्ये प्रिपरेशन, पूर्वतयारीला कोणतीही कसर सोडू नका. तुम्ही असर सोडल्याशिवाय राहणार नाही. पुढचा चेंडू सौरभ यांचा. आणि आता मात्र ब्लॉक हॉल मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न. 1 धाव आणि एकाच धावेवर समाधान. अचूक फेकी, फलंदाजाची डोकेदुखी. 1च धाव, आणि या एका धावेने धावसंख्या होते क्रिकेट मधील अशुभ आकडा 13.
2 बाद 13. नक्कीच जतीन अँड मयुरेश, आपल्याला 40 पर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला कासवाच्या नाही तर सशाच्या गतीने जावं लागेल, कारण गोष्टीतला ससा झोपला होता, पण सध्याचे ससे आहेत तरी कसे, खूप चाणाक्ष हुशार. पुढचा चेंडू आणि आता मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न, बरोबर चेंडू बॅटवर येत नाहीये. पहिली धाव वेगात, एकाच धावेवर समाधान आणि या एका धावेने धावसंख्या होते ती 14. नक्कीच प्रभू रामचंद्रांच्या वनवासाची आठवण करून देणारी मित्रांनो, हा वनवास बरंच काही सांगून जातो. अगदी रात्री संध्याकाळी सांगलं गेलं की प्रभू रामचंद्रांना राजगादीवर बसायचं आहे आणि अगदी सकाळी कळलं की तुम्हाला वनवासाला जायचं आहे. मित्रांनो, हे जीवन आहे, ही वेळ आहे, ती कधी ताळमेळ बदलवेल सांगता येत नाही. पुन्हा एकदा सौरभच्या समोर तोच मोठा फलंदाज सचिन आणि आता मात्र खूप उंच गेलेला चेंडू नो मॅन्स लँड मध्ये नाही तर आपल्याच फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त कॅच. डीजे कारभाऊ गावाची KPL शान, भिवंडी तालुक्याचा अभिमान, कालिका मातेच्या आशीर्वादाने केलं या भारी हे आयोजन. मैदानी साऱ्या पाहूया चला खेळाडूंची झलक. नक्कीच या गाण्यानं खरंच अक्षरशः सर्वांना वेड लावलंय. आपण आपल्या स्टेटसवर सुद्धा जे आजच्या लाईव्ह टेलिकास्टची जी लिंक आहे ती ठेवलेलीच आहे. हजारोच्या संख्येनं या स्पर्धेचा आनंद घेतला जातोय आणि मी नक्कीच उपेशजी चौधरी सर, आपण सुद्धा काही बोलू इच्छिता, सो प्लीज उपेशजी चौधरी सर. नक्कीच ह्या ठिकाणी आगमन होत आहे. सुमित कुमार अँड कंपनीचे प्रोप्रायटर सन्माननीय नागेशजी मुकादम सरांचं आगमन होत आहे. वेलकम सर, आपलं सुद्धा ह्या स्पर्धेमध्ये कमिटीच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. हो टू कॉम बॉक्स. नक्कीच मित्रांनो, आणि आता मात्र आपण पाहतोय खूप छान पद्धतीनं कॉर्नर मध्ये चेंडू आणि खूप जबरदस्त झेल, फलंदाज फेल. साऱ्या पाहूया चला खेळाडूंची झलक. अरे नावात नाही रे गावात दम आहे, कारभाऊ प्रीमियर लीग. हे नावात नाही रे गावात दम आहे, कारभाऊ प्रीमियर लीग. नावात नाही रे गावात दम आहे, कारभाऊ प्रीमियर लीग. आणि आता मात्र या गड्यानंतर आता नवीन आलेला फलंदाज आदित्य म्हात्रे. नक्कीच जतीन एंड मयूरेश टीम पर जब भी कोई आते हैं खतरे तो एक नाम आता है आदित्य म्हात्रे. हॅट्रिक वर आहे. पाहूया हा दुग्ध शर्करा योग आतापर्यंत तरी आजच्या दिवसात तब्बल 3 वेळा अशा पद्धतीनं चित्र निर्माण झालेलं, परंतु त्या संधीचं सोन्यात रूपांतर करण्यात आलं नाहीये. आता मात्र काय घडतंय काय बिघडतंय, सौरभ पाटील कोणत्याही पद्धतीची कसर सोडत नाहीये. रांगोळी सजवावी तसं क्षेत्ररक्षण सजवलंय. अगदी मोठ्या मोठ्या गाड्या पार्क होऊन या चेंडूचा आनंद घेत आहेत. आणि आता मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लॉंगॉनच्या दिशेमध्ये चेंडू जातोय, सहज अडवला जातोय. अचूक फेकी होते पण 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण. धावसंख्या होते 16 का डोला 16. अशा पद्धतीनं सौरभ पाटील याचं सुद्धा षटक समाप्त होत आहे. 2 षटकात धावसंख्या झालेली आहे. पहिल्या षटकात 8 धावा, दुसऱ्या षटकात सुद्धा 8 धावा. नक्कीच खूप सुंदर गोलंदाजी, टिचून गोलंदाजी. थँक्यू. या ठिकाणी आगमन होत आहे प्रेमनाथ पाटील यांचं आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा मनापासून हार्दिक स्वागत आहे. अगदी बरोबर, पाहुण्यांचं स्वागत केलं जातं. मात्र कॅमेरामॅन बघा आम्हाला दाखवतात कुठे कुठे प्रेक्षक किती बसलेत, नजर त्या ठिकाणी दाखवतात. कॅमेरामॅन इथे आता कॅमेरा फिरवताना दिसतंय, हे रमाकांत पाटील आपल्याला दिसतंय. त्याच्यानंतर हा आपला अतिथी कक्ष, एका बाजूला टॉस बॉक्स आहे, त्या टॉस बॉक्स मध्ये सुद्धा प्रेक्षक वर्ग जास्त दिसतोय. म्हणजेच कॅमेरामॅनची भूमिका फार महत्वाची आहे. चोही बाजूने कॅमेरा दाखवण्याचं काम करतोय. नक्कीच पाहूया पहिलाच तिसऱ्या षटकातील या चेंडूवर खूप सुंदर चेंडू, उसळी घेऊन आलेला चेंडू. असं वाटलं की आपण खारबाव मध्ये नाही, अगदी दक्षिण आफ्रिकेमध्ये बसलोय. चेंडूची उसळी पाहता खरंच खूप सुंदर चेंडू. आणि या ठिकाणी गोलंदाज भालचंद्र शिवारी
जो आयकॉन प्लेयर आहे, खूप सुंदर गोलंदाजी. मित्रांनो, जेव्हा आयकॉन शब्द आपल्या नावाच्या आधी लागतो तेव्हा खरंच आपली मुठभर का होईना पण जबाबदारी वाढते. पुढचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. त्या ठिकाणी खरं तर डिक्लेअर झोन एक लिमिटेड लाईन आहे आणि त्या ठिकाणी धावबाद होतोय फलंदाज. खरं तर ग्राउंड चौफेर जर असतं तर नक्कीच हा चौकार असू शकला असता. खारबाव हरणार खारबाव जिंकून दाखविला आमचाच कारभार. एक खेळणार खारबाव हरणार खारबाव जिंकून दाखविला आमचाच कारभाव. त्यांच्या पुढे नाही कोणाचा निभाव म्हणून आज गाजतय हे. नक्कीच जिंकणार सुद्धा खारबाव. खरं तर मन जिंकून कधीच मोकळा झालाय आपला खारबाव. प्रत्येकाच्या ओठावर आज एकच नाव, ते नाव म्हणजे खारबाव. नक्कीच मित्रांनो, आपल्या गावावर कालिका मातेची कृपादृष्टी आहे. सगळं काही सुजलाम सुफलाम चाललंय, सगळं काही आनंदाने गुण्या गोविंदाने चाललंय. अगदी बुलेट ट्रेन, मेट्रो ट्रेनचा वरदहस्त आपल्या गावावर आहे आणि म्हणूनच झेंडा ऊंचा रहे तुम्हारा. आणि आता मात्र आपण पाहतोय जबरदस्त फटका आणि आर पार चौकार जातोय. आमचा कारभाव गाव आहे हो लाखात एक. असा आमचा कारभाव गाव आहे हो लाखात एक. अरे नावात नाही रे गावात दम आहे कारभाव प्रीमियर लीग. आणि या ठिकाणी धावसंख्या होते ती 21. खूप छान. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 16 धावा या चौकारानं जतीन आणि मयुरेश टीमनं थोडंसं कमबॅक नक्कीच केलंय प्रथम काठे यांच्या या चौकारानं. पुढचा चेंडू आणि आता मात्र खूप सुंदर चेंडू आणि या ठिकाणी नक्कीच फलंदाज मिस होऊन बॅटने चेंडूला किस केलंय. बाद होतोय डीजे. गावात नाही रे गावात दम आहे कारभाव प्रीमियर लीग. गावात नाही रे गावात दम आहे कारभाव प्रीमियर लीग. गावात नाही रे गावात दम आहे कारभाव प्रीमियर लीग. थँक्यू डीजे. या भल्या स्पर्धेला मित्रांनो जो जो भेट देईल तो अगदी मी तर सांगेन IPL पेक्षा एक पाऊल पुढे आहे KPL. मला नाही वाटत कोणत्या IPL मध्ये रथ आला असेल. मला नाही वाटत की कोणत्या IPL मध्ये एवढ्या गॅलरीज असतील. मला नाही वाटत की कोणत्या IPL मध्ये एवढे मान्यवर पाहुणे असतील. आणि म्हणूनच KPL कुछ तो अलग, बहुत बढिया. आणि आता मात्र खूप सुंदर चेंडू, नाही म्हणता येणार, दिशा भरकटलेला चेंडू. खारबावचा चेंडू वडघर मध्ये जाऊन पडतोय. वाईड चेंडू आणि या एका धावेनं धावसंख्या होते 22. अगदी 40 दिवसांपूर्वीच आपण या वर्षाला बाय बाय केलं. तोच हा 22 आकडा पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आणि आता मात्र पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जीवनदान मिळतोय पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये. बऱ्याच वेळेला फलंदाजांसाठी ते डिक्लेअर झोन म्हणजे अगदी संकटचं कारण बनत आहे. आणि या 2 धावांदिशी धावसंख्या होते 24, बरोबर 2 डझन. एक चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकातील. टाकलेले चेंडू 17, झालेल्या धावा 24 आणि गडी बाद होत आहेत ते 6. पुढचा चेंडू पहा. आणि आता मात्र एक लो फुल टॉस, बरोबर बॅटच्या तडाख्यात येत नाहीये. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. पहिली धाव वेगात मॅरेथॉनच्या रेस मध्ये. बरंच काही घडतंय आणि पंचांचं बोट आकाशात, लख अशा प्रकाशात. डीजे. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. भल्या भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. खरं तर मित्रांनो, आपल्या भिवंडी तालुक्यात मगाशी मी इंटरव्ह्यू मध्ये पण म्हटलं की 40+ चे तब्बल 48 संघ आणि गेल्या 7-8 वर्षात मी अनेक आपल्या 40+ च्या खारबावकरांच्या मॅचेस पाहिल्या असतील. कितीतरी वेळा आपल्या संघानं बाजी मारलेली आहे. विरोधक संघांना अक्षरशः घाम फोडलेला आहे. पण या वर्षी जे काही झालं असेल तुमच्यामध्ये
तर माझी आपल्याला अगदी ऑनलाईन विनंती असेल की कृपया आपल्या खेळाचा जो टॅलेंट आहे त्याला जिवंत ठेवा. सगळ्यांनी एकत्र राहूया, मतभेद बाजूला ठेवूया आणि पुन्हा एकदा सगळे म्हणतील खारबाव, धन्यवाद, जिंदाबाद. पुढचा चेंडू सोहम पाटील आयकॉन प्लेयर आहे आणि आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे 25 काम 25. शेवटच्या षटकात काय घडतंय आणि काय बिघडतंय. सोहमजी पाटील आणि आता मात्र पुन्हा एकदा एक लो फुल टॉस बरोबर बॅटच्या तडाख्यात येत नाहीये. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एक सोपी धाव. या एका धावेने धावसंख्या होते ती 26. मित्रांनो 26 आकड्याचा किती मोठा इतिहास आहे. 26 नोव्हेंबर 1949 आपली भारतीय राज्यघटना लिहून पूर्ण झाली. 26 जानेवारी 1950 प्रजासत्ताक दिवस. खऱ्या अर्थानं मित्रांनो 26 जुलै 2005 मित्रांनो सगळ्यात मोठा महापूर आणि 26 नोव्हेंबर 2008 आतंकवादी हमला. पुढचा चेंडू आणि आता मात्र खरंच खूप सुंदर चेंडू नाही म्हणता येणार. भरकटलेला चेंडू, वाईड चेंडू. पंचांनी खरंच खूप छान. मित्रांनो पंचांची भूमिका कशी तर गावात प्रथम मान सरपंचांना आणि क्रिकेटमध्ये पंचांना. खूप छान पद्धतीने या ठिकाणी पंचगिरी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या होते ती 27. अजूनही 5 चेंडू शिल्लक. कुठपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जतीन आणि मयुरेश. आणि आता मात्र आपण पाहतोय नो मॅन्स लँड मध्ये चेंडू नक्की जाईल. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू आहे सोपा आणि आता मात्र खूप सुंदर फेकी परंतु ती डोकेदुखी ठरत नाहीये. 2 धावा मात्र पूर्ण. धावसंख्या होते ती 29. अजूनही 4 चेंडू शिल्लक. प्रत्येक चेंडूवर नाना पाटेकरांचा प्रहार पाहण्याची शक्यता पाहायला मिळते. दोघांमध्ये काहीतरी हितगुज होते, चर्चा होते. नक्कीच कम खर्चा लेकिन फुल चर्चा. बहुत बढ़िया. 4 चेंडू शिल्लक. गोलंदाज पुन्हा एकदा सोहम पाटील. जवळपास 18 ते 20 पावलांचा रनअप घेऊन आता मात्र डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. आता मात्र 1 धाव नाही तर 2 धावा पूर्ण. धावसंख्या होते ती 31. किती प्रेक्षक खरं तर सकाळी जेव्हापासून अशोकदादा पालकर आणि रमेशजी तरे यांनी जेव्हापासून जम्बो कॅचला बक्षीस लावलं घरातील प्रेक्षक मैदानावर आले. खरंच मित्रांनो प्रेक्षक म्हणजे कोणत्याही कार्यक्रमाचा आत्मा आहे. नक्कीच. आणि उद्या आणि परवा बक्षीस वाढणार आहे. आणि आता मात्र पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 धाव झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि थ्रो जोपर्यंत पोहोचतो 2 धावा पूर्ण. धावसंख्या होते 3 33. मित्रांनो अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. एक मोठा फटका जर आला तर मात्र जतीन आणि मयुरेश हे कमबॅक करू शकतं कारण 40 पर्यंत पोहोचण्याचा त्यांचा मनसुबा आहे. आणि आदित्य म्हात्रे हा जो खेळाडू आपण पाहतोय मित्रांनो लेदर क्रिकेट मध्ये सुद्धा ज्याचा वरद हस्त आहे खरंच असा हा आदित्य. गुड जॉब मित्रांनो काही पण करा पण सगळ्यांपेक्षा वेगळं करा. आणि आता मात्र फ्लॅट शॉट मारण्याचा प्रयत्न. सुंदर झेल लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. काऊ कॉर्नर नीचे. अरे नावात नाही रे गावात दम आहे खारबाव प्रीमियर लीग. हे नावात नाही रे गावात दम आहे खारबाव प्रीमियर लीग. नावात नाही रे गावात दम आहे खारबाव प्रीमियर लीग. थँक्यू डीजे. नावात नाही रे नक्कीच आमसी एंटरप्राइजेस बऱ्यापैकी कमबॅक करताय कारण त्याचे प्रोप्रायटर आहेत त्याचे संघमालक मिस्टर योगेश पाटील. खरं तर या पाटील परिवाराशी मित्रांनो अनेक वर्षापासून संबंध आहेत. या गावातील आमचे गुरुवर्य म्हणजेच वसंत पाटील आणि योगेश पाटलांचे काकाश्री ज्यांना मी नेहमी मिस करतोय ज्यांच्या नावानं स्पर्धा ठेवल्या जातात स्वर्गीय नंदकिशोरजी पाटील. खरंच मित्रांनो या माणसानं जीवन जगायला शिकवलं. मिस यू बोलून या शेवटच्या चेंडूचा आपण आनंद घेऊया. पुढचा चेंडू आणि आता मात्र बॅटला चाटून गेलेला चेंडू. नक्कीच थर्ड गलीच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. पहिली धाव वेगात, दुसरी धाव पूर्ण आणि आता मात्र तिसऱ्या धावेच्या वेळेस गडी बाद होतोय. 2 धावा मात्र पूर्ण. खारबाव गावाचं मैदान सारे क्रिकेटपटूंची जान. खारबाव
थँक्यू डीजे. खारबाव गावाची खर तर जतीन अँड मयुरेश टीम मध्ये संकेत म्हात्रे मित्रांनो हा 15 वर्षाचा खेळाडू आहे. मी तर सांगेन की अजून 10 वर्षामध्ये हा कोणत्या KPL संघामध्ये असेल याच्यासाठी IPL प्रमाणे मोठी बोली लागणार आहे. गुड जॉब. पण आपण पाहतोय खूप छान पद्धतीनं या 2 धावा पूर्ण झाल्या आणि एकंदरीतच जतीन अँड मयुरेश या संघाची 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 35. तब्बल 24 चेंडूमध्ये 36 धावांची गरज, 2 डझन चेंडूमध्ये 3 डझन धावांची गरज. कृपया आपण सूर्य देवता हळूहळू अस्ताला जातोय. तुम्हा आम्हा सगळ्या जीवसृष्टीला चारा पाणी देऊन सूर्य देवता थोड्याच वेळा अस्ताला जाईल. तत्पूर्वी आपण राहिलेली 4 षटकं संपवून आजच्या दिवसाला समारोप करूया. हीच माझी पुन्हा एकदा राहिलेल्या खेळाडूंना विनंती असेल. उद्या बरोबर 9 वाजता आपण दोन्ही संघांनी उपस्थित राहायचं आहे. दामोदर स्मृती संघ छत्तीस धावांची गरज असणार आहे. मानसी इंटरप्राइजेस त्यांचे प्रोप्रायटर संघमालक आदरणीय योगेश वसंत पाटील लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. उद्याचा सामना सकाळी बरोबर 9 वाजता दामोदर स्मृती संघ आणि सुमित कुमार अँड कंपनी दोन्ही संघाचे कर्णधार. कृपया कुणालाही दंड मिळणार नाही यासाठी बरोबर 9 वाजता पोहोचायचं आहे. नो कॉम्प्रोमाइज विथ टाइम. सो प्लीज दिस इज माय हंबल रिक्वेस्ट फॉर यू. फॉलो द रूल्स अँड रेग्युलेशन्स. त्यानंतर दुसरा सामना उद्याच्या दिवसाचा गौरव स्पोर्ट्स आणि सर्वेश कारभारी अँड कंपनी. त्यानंतर उद्याच्या दिवसातील तिसरा सामना RT इंटरप्राइजेस आणि अर्जुन बुवा स्मृती संघ. त्यानंतर चौथा सामना सिताई 11 संघ आणि VR खारबा वॉरियर्स संघ. आपल्याला विनंती असेल की उद्या आपण दिलेल्या वेळेत आपण बरोबर पोहोचायचंय. पहिल्या षटकाचं समालोचन मित्रांनो आपल्या भारताची राष्ट्रभाषा हिंदी मध्ये करण्याचा प्रयत्न करतोय. जी हाँ, बहुत कड़ा मुकाबला, कांटों की टक्कर जतीन एंड मयूरेश स्पोर्ट्स और मानसी इंटरप्राइजेस के बीच में. मानसी इंटरप्राइजेस जिन्होंने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला लिया था. जतीन एंड मयूरेश स्पोर्ट्स टीम ने पहले बल्लेबाजी करते हुए 4 ओवर के समाप्ति के बाद कुल 35 रन बनाए. तो जी हाँ, 36 रनों की चुनौती मानसी इंटरप्राइजेस के सामने. तो मानसी इंटरप्राइजेस के धुरंधर बल्लेबाज जी हाँ भालचंद्र शिवारी और मनीष शिवारी, शिवारी परिवार के ये धुरंधर बल्लेबाजी का भार संभालने के लिए तैयार. और गेंदबाज प्रशांत मात्रे. वाओ, लो फुल टॉस गेंद थी, ठीक से बल्ले पर आई तो नहीं. बहुत बढ़िया, जोर से हिट किया था. अंपायर पर जोर से अपील. अंपायर पर कोई असर नहीं. जी हाँ, लेट लेकिन बहुत बढ़िया डिसीजन. डीजे शान KPL खारबाव गावाची शान तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. KPL खारबाव गावाची शान तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. KPL खारबाव गावाची शान तिथे होतो खेळाडूंचा सन्मान. बहुत बढ़िया. इस गीत ने तो हम सबको दीवाना बताया है दोस्तों. जिस तरीके से डायरेक्ट हिट के लिए गेंद फेंकी थी, लेकिन चुस्त और तंदुरुस्त गेंदबाज ने ना हिले ना ढूले. बहुत बढ़िया विकेट. मानसी इंटरप्राइजेस के लिए बहुत बड़ा झटका. योगेश पाटिल जी के चेहरे पर जो भी उदासी छाई है उसका पूरा अंदाज है कि एक बड़ी मछली जाल में जतीन एंड मयूरेश की टीम में. बहुत बढ़िया. नागेश पाटिल जो कि 1 डाउन के रूप में बल्लेबाजी करने के लिए तैयार. 36 रनों का लक्ष्य है. आसान भी नहीं और मुश्किल भी नहीं. मैच मैं पूरी तरीके से 50-50 कहूंगा. मैच कभी इधर तो कभी उधर. आखिर जाएगी किधर? बहुत सारे सवालों का जवाब आना अभी भी बाकी.
जी हाँ, गेंदबाज खेलने के लिए तैयार, आगे निकलकर खेलने की कोशिश, नो मैंस लैंड में गेंद गिरती हुई, बल्लेबाज बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा था, पॉइंट के क्षेत्र में नो मैंस लैंड में गेंद गिरी, 1 रन से बढ़कर कुछ नहीं। इस 1 रन से भालचंद्र शिवारी ने अपना खुद का और अपने टीम का अकाउंट ओपन किया है। स्कोर बनता हुआ 1 रन 1 विकेट के नुकसान पर। जी हाँ, हम देखते हैं अभी बल्लेबाजी करने के लिए बहुत बड़ा नाम नागेश पाटिल। सवाल तो है जटिल, क्या करेंगे नागेश पाटिल? उनके सामने होनहार गेंदबाज प्रशांत म्हात्रे, और यहां पर आड़े बैट से खेलने की कोशिश, मिड विकेट के क्षेत्र में गेंद, बहुत बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट, 1 से बढ़कर कुछ नहीं। स्कोर बनता हुआ 2 रन। बहुत बढ़िया फील्डिंग यहां पर सचिन के माध्यम से, जितनी तारीफ की जाए उतनी कम गेंदबाज की। पहले गेंद पर जो बड़ा विकेट, बड़ी मछली जो मनीष शिवारी, जिनको बल्लेबाजी करना भी नसीब नहीं हुआ, पहले ही गेंद पर रन आउट। फिर से अगली गेंद और लो फुल टॉस गेंद कारपेट के माध्यम से खेलने की कोशिश, लॉन्ग ऑफ के क्षेत्र में खराब फील्डिंग, आर पार, बहुत बढ़िया चौकार। थैंक यू डीजे। क्या गाना, क्या शॉट, लेकिन फील्डिंग उतनी बढ़िया नहीं, और उसका खामियाजा पूरी तरीके से जतिन एंड मयूरेश टीम के लिए भुगतना पड़ता हुआ। अगली गेंद के लिए फिर से तैयार, और आगे निकलकर चहलकदमी बहुत बढ़िया थी, लेकिन ठीक से गेंद बल्ले पर आई नहीं। मुझे लगता है गेंदबाज बहुत सोच समझकर गेंदबाजी कर रहे हैं, खास करके बल्लेबाज के फुटवर्क पर उनका बहुत बड़ा निशाना। और दोस्तों, गेंदबाज अगर बढ़िया बनना है तो आपको बल्लेबाज के फुटवर्क को परखना होगा। फिर से एक बार गेंदबाज प्रशांत म्हात्रे तैयार, और आगे निकलकर वाव, गेंद ऐसे निकली जैसे बंदूक से गोली, आर पार चौकार। डीजे संग मालक विशाल दादा राम पाटील, डीजे। दोस्तों, क्रिकेट कैसा है देखो, पहले 3 गेंदों में बस 2 रन थे, लेकिन उसके बाद 3 गेंदों में 2-4 रन आए हैं। जिस तरीके से भालचंद्र शिवारी, उन्होंने आज अपना जलवा जरूर दिखाया। एक मनीष शिवारी गए तो क्या हुआ, भालचंद्र शिवारी अभी भी बाकी है। जी हाँ, 1 ओवर के समाप्ति के बाद कुल स्कोर बनता हुआ 10 रन। अभी भी 18 गेंदे और कुल 26 रनों की जरूरत। गेंदबाज जो कि प्रशांत म्हात्रे नहीं बल्कि पाटिल, गलती से मिस्टेक, और दोस्तों जो इंसान है वो गलती जरूर करेगा। खुद की पहली टीम की दूसरी ओवर लेकर यहां पर हरफन मौला गेंदबाज सचिन म्हात्रे। जी हाँ, सचिन म्हात्रे जो कि आइकॉन प्लेयर है, उनके कंधे पर बहुत बड़ी जिम्मेदारी। आप गेंदबाजी करने वाले गेंदबाज को अभी बचे हुए समय में आपको कंजूस मक्खी चूस गेंदबाज करनी होगी, क्योंकि 18 गेंदों में महज 26 रनों की जरूरत, 26 रनों की दरकार। फिर से एक बार तैयार, बल्लेबाज नागेश पाटिल। बस 6-7 कदमों का ये रनअप रहेगा, और हल्के हाथ से कट करने की कोशिश, गली के क्षेत्र में गेंद, डिक्लेयर जोन में गेंद वहां पर रुकती हुई, 1 नहीं बल्कि 2 रन आसानी के साथ पूरे। इस 2 रनों की बदौलत स्कोर बनता हुआ पूरे 1 डजन। जी हाँ, सूर्य देवता पूरी तरीके से ढल चुके हैं। कल सुबह फिर से हम 9 बजे एक्शन में रहेंगे। इस 2 रनों की बदौलत स्कोर बनता हुआ 12 रन। गेंदबाज फिर से यहां पर सचिन म्हात्रे तैयार, उनके सामने नागेश पाटिल। आगे निकलकर खेलने की कोशिश अपने ही फॉलो थ्रू में, बहुत बढ़िया। गेंदबाज ने कमबैक जरूर किया है। उन्होंने देखा है कि बल्लेबाज पहले ही 2 कदम आगे आते हैं। दोस्तों, अगर कोई हमारे आगे आता है तो 2 कदम पीछे जाइए, क्योंकि शेर बताता है 2 कदम पीछे जाते हो तो छलांग बढ़िया होती है। अगली गेंद, वाव, ब्लॉक होल में गेंद, और विकेट कीपर ने तो मानो जश्न मनाना नहीं किया है। वाव, कुछ तो प्लानिंग है दोस्तों।
छत्रपति शिवाजी महाराज के जमाने में इस प्लानिंग को गनीमी कावा बोला करते थे। अगली गेंद तैयार, आगे निकलकर हल्के से हाथ से खुलने की कोशिश, कारपेट के तरिए डीप लॉन्ग ऑफ के क्षेत्र में गेंद जाती हुई और वहां पर आउट नहीं करेंगे। आणि आउट चुकीच्या पद्धतीने जर केलं नाही तर कमिटीच्या नियमाप्रमाणे आपल्याला दंड आकारला जाईल। दिस इज लास्ट वॉर्निंग। पुढचा चेंडू और यहां पर आड़े बैट से खेलने की कोशिश, रिवर्स शॉट लगाना चाहते थे। दोस्तों हर दिन दिवाली नहीं होता, हर वार आइतवार नहीं होता। फिर से एक बार गेंदबाज टू बल्लेबाज, सचिन टू भालचंद्र, और यहां पर बल्ले का अंदरूनी हिस्सा, विकेट कीपर के दस्तानों में गेंद थमी तो नहीं लेकिन रुकी जरूर, और किसी भी तरीके का मौका नहीं दिया। बेहतरीन गेंदबाजी का नजारा, आइकॉन प्लेयर क्यों कहा जाता है, उसका जीता जागता उदाहरण सचिन म्हात्रे। और हमारे दर्शकों के ऊपर कैमरा जाता हुआ लगभग आधा किलोमीटर दूरी से भी हमारे दर्शक इस मैच का लुत्फ उठाते हुए, जितनी तारीफ की जाए उतनी कम। मित्रांनो नक्कीच राष्ट्रभाषा झाली, आता इंटरनॅशनल लँग्वेज इंग्लिश मध्ये थोडंसं आपलं नक्कीच मनोरंजन करण्याचा प्रयत्न करेन। न्यू बॉलर आदित्य म्हात्रे। First of all, very cool evening to the wonderful people present today. It's pleasure to start this auspicious occasion. Today we celebrating a mega KPL competition in Kharbao village. This is the last match between Jatin and Mayuresh and Mansi Enterprises. Jatin and Mayuresh lost the toss after 4 over runs making for 35 runs. In this situation, Mansi Enterprises runs making for 13 runs, loss of 1 wicket after 2 overs. जी हाँ, 2 ओवर के समाप्ति के बाद यहाँ पर स्कोर बनता हुआ 13 रन, बचे हुए 12 गेंदों में और भी 23 रनों की दरकार। हरफन मौला गेंदबाज आदित्य जी म्हात्रे छोटे कद के खिलाड़ी हैं, और यहाँ पर बहुत बढ़िया लॉन्ग ऑफ के क्षेत्र में गेंद जाती हुई, फील्डर वहां पर मौजूद, 1 रन से बढ़कर कुछ नहीं। और यहाँ पर क्या हो रहा है, और कमिटी मेंबर्स इस 1 रन की बदौलत कुल स्कोर बनता हुआ 14 रन। अभी भी 22 रनों की दरकार है। गेंदबाज किसी भी तरीके का मौका नहीं देना चाहते, बल्लेबाज को रूम नहीं देना चाहते, क्योंकि जब बल्लेबाज को रूम मिलता है ना तब वो झूम उठता है। जी हाँ, फिर से एक बार गेंदबाज तैयार, और यहां पर वाह व्हाट बॉल, बहुत बढ़िया गेंदबाजी। गेंदबाज की जितनी तारीफ की जाए उतनी कम। सचिन म्हात्रे ने जो गेंदबाजी की, उसके बाद फिर से आदित्य म्हात्रे, ये दोनों म्हात्रे मानसी इंटरप्राइजेस के लिए खतरे साबित होते हुए। अगली गेंद, और यहां पर स्क्वायर लेग के क्षेत्र में गेंद, जी हां, पहली रन तेजी से निकालने की कोशिश, और यहां पर 2 रन आसानी के साथ पूरे। जी हां, 2 रनों के साथ कुल स्कोर बनता हुआ 16 रन। अभी भी 20 रनों की दरकार। एक बड़ा हिट योगेश पाटिल एंड टीम, मानसी इंटरप्राइजेस एंड टीम चाहती है। अगर एक बड़ा हिट आता है तो मुझे लगता है कि देखते हैं। फिर से एक बार आदित्य म्हात्रे अगली गेंद के लिए तैयार, और यहां पर फिर से चकमा दिया। बहुत बढ़िया गेंदबाजी, बॉल टप्पा खाकर अंदर की तरह आया। बहुत बढ़िया गेंदबाजी, जितनी तारीफ की जाए। दोनों म्हात्रे ने अपने बेहतरीन हथियार मुश्किल समय में निकाले हैं, और तभी तो मानसी इंटरप्राइजेस थोड़ी सी बैकफुट पर।
अगली गेंद के लिए तैयार, और यहाँ पर एक लो फुल टॉस गेंद ठीक से बल्ले पर आई तो नहीं थी। अब यहां पर बल्लेबाज आउट होते हुए मानसी इंटरप्राइजेस के ये नागेश पाटिल जो कि आउट होते हुए, उनकी जगह पर नए बल्लेबाज आतिश कारभारी। आतिश कारभारी जी को आतिशी पारी खेलनी होगी, क्योंकि अभी तक 19 रनों की दरकार, 7 गेंदे और 19 रन। इस गेंद पर अगर बड़ा हिट आता है, आतिश के बल्लेबाजी से आतिशी पारी की जरूरत। अगली गेंद, और यहां पर आसमानी हिट, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, और बहुत बड़ा कैच, बहुत बड़ी मछली जाल में। केपीएल कारभाव गावाची शान, केपीएल कारभाव गावाची शान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान, केपीएल कारभाव गावाची शान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान, केपीएल कारभाव गावाची शान, तिथे होतो। और गेंदबाज तो देखो दोस्तों, 15 साल का ये गेंदबाज है, कितनी बढ़िया, छोटा तीर घाव करे गंभीर, सच में बहुत बढ़िया गेंदबाजी का नजारा। जिस तरीके से यहां पर गेंदबाजी हो रही है, संकेत म्हात्रे बस 15 साल के 15 आयु में जिन्होंने इतनी बड़ी जिम्मेदारी ली है, अपने कैप्टन के लिए बहुत बड़ा रोल निभाते हुए। स्कोर बना है अभी तक 17 रन, 19 रनों की दरकार। सोहम पाटिल जिनके सामने 15 साल के गेंदबाज संकेत म्हात्रे। हॉले अंपायर, गेंद रुको जरा, थांबा जरा। नॉन स्ट्राइक एंड या बाजूला येणार आहे, षटक संपलेलं आहे ना? यस, जी हाँ, दर्शक भी बहुत बढ़िया रोल निभाते हुए, स्पेशली हमारी केपीएल कमेटी टीम जो है एकदम बाज के नजर से देखते हुए। 19 रनों की दरकार, पहले 2 गेंदों पर अगर कुछ छक्का वगैरह आता है, और यहां पर बहुत बड़ा कैच लॉन्ग ऑफ के क्षेत्र में। केपीएल कारभाव गावाची शान, तिथे होतो खेळाडूचा सन्मान। आणि 15 वर्षाच्या या संकेत म्हात्रेनं एवढं सुंदर विकेट घेतल्याबद्दल गणेशजी म्हात्रे, आदरणीय माजी तहसीलदार साहेबांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक आले। टाळ्या वाजवूया घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला सुद्धा। खूप छान, खरंच म्हात्रे साहेब, आपण दाखवून दिलं की या तरुणांच्या पाठीवर कौतुकाची थाप पाहिजे। आणि आता मात्र पुन्हा एकदा गडी बाद, आता हॅट्रिक वर असणार आहे। योगेश पाटलांची आहे ओम्याचं मानसी इंटरप्राइजेस, रमेश तारेंची आहे ओम्याचं। नागेश मुकादन साहेबांच्या वतीनं गोलंदाज संकेत म्हात्रे याच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक येत आहे। ऑलरेडी गणेशजी म्हात्रे साहेबांच्या वतीनं 500 रुपये आलेले आहेत। नक्कीच मला वाटते संकेत दादा, आता जर गडी बाद केला तर नवीन अकाउंट ओपन करावं लागेल। हितेंद्र पाटील यांच्या वतीनं सुद्धा 100 रुपयांचं अजून पारितोषिक येत आहे। आतापर्यंत संकेत म्हात्रे यांच्या अकाउंट मध्ये 700 रुपये जमा।
मनोज म्हात्रे यांच्या वतीनं जर आता सुद्धा गडी बाद केला तर 500 रुपये मिळतील. आणि निर्धाव चेंडू. नक्कीच मित्रांनो, हॅट्रिक साठी सगळ्यांची तळमळ आहे. पूर्वीच्या काळी हॅट्रिक झाल्यावर मजा यायची, मॅट्रिक झाल्यावर मजा यायची. आता हॅट्रिकची वाट पाहतोय, परंतु पुन्हा एकदा संधी दवडलेली आहे. सकाळपासून चौथ्यांदा असं घडलं की हॅट्रिक मिळालेली नाहीये. पुढचा चेंडू संकेत म्हात्रे यांचा. आतापर्यंत कोणत्याही पद्धतीची धाव खर्ची केलेली नाहीये. किती कंजूस आणि किती मक्खी चूस. अशोकजी पालकर साहेबांनी सुद्धा 100 रुपयांचं पारितोषिक दिलंय. आता मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आणि एकाच धावेवर समाधान. 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव दिलेली आहे. 2 चेंडू आणि 18 धावा. क्रिकेटच्या परिभाषेत खरं तर लीगल प्रोसेस मध्ये या धावा निघणार नाहीयेत. एखाद दुसरा वाईड नो जर असला तर मात्र काहीतरी होऊ शकतं, परंतु जतीन अँड मयुरेश सगळ्या म्हात्रे गोलंदाजांनी मानसी एंटरप्राइजेसचे स्वप्न धुळीस मिळवल्यासारखे दिसतंय. आणि आता मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. सामन्यातील एकतर्फीपणा आपल्याला या चेंडूवर स्पष्ट पाहायला मिळतो. आणि आजच्या दिवसातील केपीएल स्पर्धा 2023च्या स्पर्धेतील शुक्रवारच्या दिवसातील 10 फेब्रुवारीच्या दिवसातील रम्य संध्याकाळच्या या क्षणातील आजचा शेवटचा चेंडू संकेत म्हात्रे यांचा. उद्या सकाळी बरोबर 9 वाजता दामोदर स्मृती आणि सुमित कुमार अँड कंपनी, 10 वाजता गौरव स्पोर्ट्स आणि सर्वेश कारभारी अँड कंपनी, तिसरा संघ कृष्ण व बळीराम आणि अद्विक एंटरप्राइजेस, अर्जुन बुवा स्मृती आणि आरटी एंटरप्राइजेस आणि सिताई 11 आणि VR वॉरियर्स संघ. सहावा संघ मानसी एंटरप्राइजेस आणि अद्विक एंटरप्राइजेस. एकूण 800 रुपयांचं पारितोषिक संकेत म्हात्रे, माजी तहसीलदार आदरणीय गणेश म्हात्रे साहेबांच्या वतीनं 500 रुपये, नागेशजी मुकादम यांच्या वतीनं